खरं तर 2-2.5 महिन्यानंतर कुठली तरी मीटिंग आपल्या नगरपालिकेमध्ये झाली आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला असं म्हणायचं आहे की मागच्या ज्या स्थायी समितीमध्ये किंवा जनरल बॉडी मीटिंगमध्ये जे जे प्रस्ताव आपण टाकले आणि ज्याच्यावर आता ॲक्शन होणे गरजेची होती ते एकही मागणी किंवा लोकांचे जे कामं होते ते एकही पुढे एक स्टेपही फॉरवर्ड आपल्या नगरपालिकेकडून झालेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, कालपासून आम्ही परवापासून मॉन्सूनपूर्व जे नाल्यांची दुरुस्तीचा प्रस्ताव होता, जिथे जिथे लिस्टेड आम्हाला जी नाल्यांची यादी आली होती, 18 नाल्या साफसफाई होणं गरजेचं होतं. त्या 18 नाल्यापैकी मी स्वतः 6 ते 7 ठिकाणी जाऊन आले. तिथे नालीची सफाई ही जशीच्या तशी राहिली आहे, बिलकुल झालेली नाही आहे. हे तर फक्त आम्ही जिथे गेलो तेवढाच भाग आहे. आणि ठिकाणी जिथे त्यांनी सांगितलं की नाल्या साफसफाई आम्ही केली, तिथे पण नाल्यांची जैसे थेच कंडिशन आहे. म्हणजे एक अंदाजे 30% कामसुद्धा यांच्याकडून मॉन्सूनपूर्व साफसफाईचं झालेलं नाही. तिसरा महत्त्वाचा विषय आहे LED हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने बीड शहरामध्ये, ज्याच्यासाठी आपण जनरल बॉडी मीटिंगमध्ये आम्ही दिवसभर बसून चर्चा केली. काही प्रस्ताव पाठवणे गरजेचं होतं, त्याच्यातही पुढे काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे सध्या LEDची जी मागणी आहे नागरिकांची ती जशीच्या तशी आहे. त्यामुळे एकही LED नवीन आता नागरिकांना इथून पुढे मिळू शकत नाही. हाय मास्कसाठी आपल्याला 1 करोडचा निधी आलेला आहे, ज्याच्यामधून 40 हाय मास्क होणं गरजेचं आहे आणि त्याची जुन्या यादीनुसार हाय मास्क आपण जे कलेक्टरांकडून मान्यता आलेली आहे 40 ठिकाणी हाय मास्क बसवले पाहिजेत. अशा 40 ठिकाणावरच हाय मास्क बसवावे, तिकडे अफरातफरी करू नये, तिकडे काही चेंजेस करत बसू नये अशी आमच्याकडून त्यांना विनंती केली आहे. कारण हे सगळं करत बसलं तर हाय मास्कसुद्धा बीडच्या जनतेला मिळणं खूप अवघड आहे. नंतर मला जे महत्त्वाचं बोलायचं आहे की 15व्या वित्त आयोगाचं निधी आलेला आहे, जवळपास एक 26 कोटीचा निधी आहे आणि तो निधी पाणीपुरवठा आणि स्वच्छता या 2 विभागामध्ये आपण वापरला गेला पाहिजे. परंतु दुर्दैवाने मला असं सांगा वाटतं की मी वारंवार स्थायी समितीमध्ये पण हा विषय काढते की 15व्या वित्त आयोगाचा जो निधी आहे त्याचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन कसं करणार आहात, स्वच्छतेत कुठे वापरताय, पाणीपुरवठ्यात कुठे वापरताय, असं एकही क्लिअर उत्तर मला आज पण मिळालेलं नाही आहे. त्यामुळे ह्या 26 कोटीचं पुढे काय कसं निचारण होणार आहे हे आम्हाला अजून मोठा एक प्रश्नचिन्ह आमच्यासमोर आहे. कारण ह्या 26 कोटीमधून आपल्याला लाईट बिलांचा प्रश्न सुटू शकतो, स्वच्छतेचा मोठा प्रश्न सुटू शकतो. जे डम्पिंग ग्राउंड आपल्याला करायचं आहे ते जर लवकर आपण मंजूर करून घेतलं तर डम्पिंग ग्राउंड, नवीन JCB, नवीन कर्मचारी वर्ग स्वच्छता विभागात, हे सगळं आपल्याला आणणं शक्य आहे. परंतु अजूनही मला नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमची काही मानसिकता तशी दिसत नाही आहे. त्यामुळे तिथेही आपण जैसे ते परिस्थितीत आहोत आणि वेगवेगळे असेच विषय आहेत जे अजूनही पेंडिंग आहेत. मुरुमाचा एक विषय आहे. मुरुम पण जेवढा आपल्याला बीडच्या जनतेला पाहिजे त्याच्या आपण 20% ते 30%च मुरुम आपण खरेदी सध्या करू शकतो. तिथेही आपण जरा अडकलेलोच आहोत. क्रॉसिंगच्या संदर्भात आत्ता चर्चा झाली. क्रॉसिंगचाही विषय लवकरात लवकर मार्गी निघावा असं आम्ही त्यांना बोललो आहे. तर 80 लाखाचं क्रॉसिंगचं एक आपलं मंजुरी करण्यात आली आहे. ते पण प्रत्येक प्रभागात व्यवस्थित आणि इक्वल लेवलवर क्रॉसिंग व्हाव्यात आणि पाईपलाईनची पण तशीच डिस्ट्रीब्युशन व्हावं अशी मागणी आमच्याकडून झाली आहे. ही जे CEO आहे ते प्रभारी CEO आहेत आणि त्यांचं आत्ता तर काम सुरू झालं आहे आणि चांगले कॉपरेटिव्ह आहेत आणि त्यांना अनुभव पण आहेत. गेवराई नगरपालिकेचं काम ते पाहत आहेत आणि तशाच दृष्टीने इथेही चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. मुख्याधिकारी बीड नगरपालिकेत असावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमची मागणी एक परमनंट व्यवस्थित काम करणाऱ्या आणि जसे आधी फडसे साहेब होते तसे मुख्याधिकारी परत बीडला यावेत अशी आमची सुद्धा मागणी असते. फक्त सगळ्यात महत्त्वाचं दैन नाही आणि या सगळ्या बैठका चालणार त्यांना प्रस्ताव नेमकं विकास. आजच्या बैठकीत तुम्हाला जी तुमच्या मनातल्या भावना आहेत तशी सेम भावना आज माझ्याही मनात होती. कारण तेच विषय रिपीट चर्चा करून फक्त एक दाखवलं जाते की आम्ही मीटिंग घेतोय, परंतु एकही काम पुढे केलं जात नाही आहे. तुम्ही म्हणताय तसं आज बीड शहराला फक्त स्वच्छतेची सगळ्यात जास्त गरज आहे. स्वच्छता, पाणी आणि लाईट, त्यामध्ये स्वच्छता तुम्ही करू शकता. जे तुम्हाला मान्सूनपूर्व जे टेंडर निघालेलं आहे नाली साफसफाईचं ते 38 ते 42 लाखामध्ये त्याचं काहीतरी आहे, पूर्ण त्याचं भरेल. 38 ते 42 लाख काही छोटी रक्कम नाही आहे. परंतु त्या मानाने तुम्हाला रस्त्यात काम दिसतंय का? काल मी सुभाष रोडला गेले होते, जसेच्या तशा नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. सुभाष रोडसारखा मोठा रोड तो जर तुम्ही तसाच ठेवताय आणि मान्सून पूर्व सफाई येते, आपण मिड जुलैमध्ये आहात म्हणजे मिड मान्सूनमध्ये आहेत. अल्निनोचा इफेक्ट झाला आहे त्याच्यामुळे आपण तारलो गेलो आहे. जर अल्निनो नसतात तर आज आपण किती पावसामध्ये आणि काय नाल्यांची कंडिशन असते आज बीडची आपण इमॅजिन करू शकतो. त्यामुळे बीडच्या जनतेला मला एक गोष्ट सांगायची आहे की ही जी कंडिशन चालली हे डोळे उघडून सगळ्यांनी बघण्याची गरज आहे. आपण ज्या लोकांनी इथे निवडून दिलं आहे
ज्यांना पदावर बसवलं आहे ते फक्त नावाला मीटिंग घेत आहेत. एकही सुविधा बीडच्या जनतेला आज मिळत नाही आहे. 8 महिने झाले ही आम्ही सत्तेत येऊन बसलो आहे, पण आम्ही आमच्या प्रभागामध्ये आमच्या वॉर्डामध्ये लोकांना काय देतो आहे आम्हाला समजत नाही आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न सेम आहे. पाणी पुरवठ्यावरही आपण एक स्टेपही पुढे गेलेलो नाही. त्यामुळे जसेच्या तसे प्रश्न असल्या कारणाने ह्या बैठकींना काही अर्थ नाही. जनरल बॉडीची मीटिंग पण अशीच होते, फक्त चर्चा करतात, उठून भाषणं करतात, ते सोडून इथे काहीही डिसिजन घेतले जात नाही आहेत. अशी कंडिशन. डेडलाईन वगैरे दिली आहे तुम्ही? आम्ही डेडलाईन देऊन उपयोग काय? आम्ही मागच्या वेळेस डेडलाईन दिली होती की 15 दिवसात हे करा, 20 दिवसात हे करा, पुढच्या मीटिंगपर्यंत हे कामं झाले पाहिजेत. प्रश्न आमचा नाही आहे, आमचा तर पाठपुरावा कंटिन्यूस चालू आहे, परंतु करणाऱ्यांची इच्छा पाहिजे. सभापती सगळे वेगळ्या पक्षाचे आहेत, नगराध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचेच आहेत, त्यामुळे आमच्या हातात काय. आज उपमुख्यमंत्री नक्कीच, कारण अजितदादा हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती कामाचा माणूस म्हणून ओळखले जायचे आणि त्यांचं लक्ष नक्कीच इथे असलं असतं, कारण आज जी सगळी सिच्युएशन खराब झालेली आहे बीडची आणि त्यांच्याकडे बघून लोकांनी यांना निवडून दिलं होतं आणि तेच आज एक छत्र हरवल्यामुळे बरेचसे कामं इथे अडकल्यासारखी झालेली. आता त्यांचा डळमळला आहे लोकांचा, कारण यांना जरी आमच्यावर टीका करणं सोपं आहे की बाबा तुम्ही 35 वर्ष काय केलं, पण मला एक सांगायचं आहे, यांना हे टीका करणारे 5-10 लोक आहेत जे फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर टीका करतात, परंतु आम्हाला त्याच्या 100 पट लोक रोज येऊन तक्रारी करत आहेत आणि त्यांच्या मनात काय हे तुम्ही ओळखा आणि लोकांसाठी कामं करा. एवढंच एक कळकळीची माझी विनंती आहे. आणि अजितदादा पवारांचं त्यांच्या पक्षाचंही नाव तुमच्याकडून खराब होऊ देऊ नका, एवढंच आपण बोलू शकतो.